राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे। मात्र या चर्चांना कोणताही ठोस राजकीय आधार नसून त्या विरोधकांकडून जाणीवपूर्वक रंगवल्या जात असल्याचा दावा केला जात आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही गटांचे विलिनीकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून या चर्चांमागे नेमकी रणनीती काय पाहूया हा विशेष रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या विलिनीकरण चर्चांना कोणताही भक्कम आणि राजकीय आधार नसून ती केवळ विरोधकांकडून निर्माण केलेला प्रयास आहे। प्रत्यक्षात शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे सतत एनडीएच्या केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकार विरोधात निदर्शने करीत असतात। आत्ताच झालेले जंतर मंतर येथील नीट पेपर लीक प्रकरणी सीजेपी पक्षाचे अभिजित दिपके आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन चर्चा केली। तसेच काँग्रेससोबत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा संदर्भात काँग्रेसचा सपोर्ट केला। महाराष्ट्रामध्ये आज रोजी एनडीए सरकार वाटाघाटी तत्वावर सुरू आहे। भविष्यात जर दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास भाजपा व त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे राजकीय विश्लेषक म्हणतात आणि अशा चर्चांना खतपाणी घालण्याचे काम विरोधक करतीलच। परंतु आज महाराष्ट्रामध्ये भाजपाने बरेचशा हिताच्या निर्णयाच्या आधारे आपले स्थान मजबूत केले आहे, जसे की ओबीसी संघटन मजबूत करणे, त्यांच्या मागण्यांना न्याय देणे, मराठा लॉबीवर असलेली शरद पवार यांची पकड ही आज भाजपच्या वाट्याला आलेली दिसते। यासाठी त्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। तसेच स्वराज्य संस्था असो, सहकारी बँका, साखर कारखाने हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपल्या बाजूने केलेले दिसतात। हे सर्व करताना भाजपाने काळजीपूर्वक सरकारमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यास उद्या सत्तेत भाजपाला बऱ्याच ठिकाणी जागा, पदे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था सोडाव्या लागतील। याचे नुकसान भाजपाचे जास्त होईल, कारण आज रोजी भाजपाकडे सक्रिय कार्यकर्ते जे की इतक्या वर्षांपासून आपले स्थान मजबूत करून आहे। हा फरक त्यामुळेच परिणाम स्वरूपात दिसेल। सध्या तरी विलिनीकरण होणे तर नाहीच, पण ही खेळी विरोधकांची आहे हे मात्र दिसून येत आहे।